2026ला जो भाजप सरकारमध्ये धर्मेंद्र प्रधान नावाचा जो केंद्रीय मंत्री त्याचा आज राजीनामा झालेला आहे। त्या निमित्तानं अंबाजोगाई शहरामध्ये फटाके वाजून आणि पेढे वाटून सर्व पक्षीयातर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। तरी इथून पुढची जी लढाई आहे ती सर्वसामान्यांची लढाई न होता टोटल भारतीयाची लढाई झाली पाहिजे आणि अमित शहा आणि मोदीचा राजीनामा झालाच पाहिजे। ह्या विषयी सर्व जागरण झालं पाहिजे। ह्याच्यासाठी सर्व लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे। आज देशातल्या जनजीनं तरुणानं दाखवून दिलं की ते जर एकत्र आले, त्यांनी जर एखादा विषय हातामध्ये घेतला तर या ठिकाणी क्रांती होऊ शकते। आज भाजपा सरकारची हे पिछेहाट म्हणजे आता त्यांची सुरुवात झालेली आहे वापस जायची। आणि अभिजित दिपकेचं आणि या ठिकाणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील आणि या सर्वांचं आज या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतोय। आणि आम्ही दिल्लीला तर जाऊ शकलो नाहीत, परंतु आम्ही अंबाजोगाईमध्ये आम्ही या परिवर्तनवादी चळवळीमध्ये पुरोगामी पक्ष असतील, संघटना असतील, या सर्वांनी 3 आंदोलनं करून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता। हे यश या चळवळीचं यश आहे। आज या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सर्व भारतीयांना आम्ही या ठिकाणी आज शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतोय। हा संविधानाचा विजय आहे। संविधानाची पायमल्ली होत असताना या ठिकाणी आंबेडकरी समुदाय हा गप्प बसणार नाही, हा या मोदी आणि शहाला इशारा आहे। जगातल्या सत्ता जनतेनं उलथून टाकलेल्या आहेत। कितीही जुलमी सरकार, मग ते नाझीचं सरकार असेल, मुसोलिनीचं, हिटलरचं सरकार असेल, हिटलरची हुकुमशाही असेल, ज्या हिटलरनं 2 कोटी माणसं मारले जगात आणि गोरगरीब जनतेचा छळ केला, त्याचेच वैचारिक वारसदार हे दिल्लीत बसले 14 पासून। परंतु कुठल्याही जुलमी सत्तेला अंत आहे, त्याचा शेवट होणार आहे आणि त्या शेवटाची ही सुरुवात आहे, आणखी शेवट झाला नाही। विद्यार्थ्यांचं भविष्य, त्यांच्या आईवडिलांचं भविष्य, देशाचं भविष्य ज्यांनी पणाला लावलं आणि कॉर्पोरेटचे खिसे भरले, अडाणीचे, आणि सगळ्या कष्टकरी लोकांना त्यांना जे आज असं मरणासन्न अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे। आणि तेवढंच नाही तर शिक्षण घेणाऱ्या पोरांचं परीक्षा ह्यांचीच सरकार, ह्यांचीच परीक्षा पद्धती, ह्यांचीच माणसं, भाजपचीच माणसं आणि भाजपचंच प्रशासन, हे आत्तापर्यंत 154 पेपर यांनी फोडले आणि ह्यांनीच पैसे खाल्ले। आणि म्हणून 22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा प्रतिक्रिया म्हणून जे कॉकरोच त्या दिल्लीत जमा झाले, त्या दिल्लीत जमा झालेल्या कॉकरोचचं आणि त्यांना साथ देणाऱ्या JNU आणि देशातल्या विद्यापीठातील जे 72 मुलं-मुली आहेत, ते 25 दिवसापासून तिथं बसले। कधी अन्न मिळालं, कधी अन्न नाही मिळालं, परंतु त्यांनी निर्धार केला होता की ही हुकुमशाही मोडून काढायची आहे आणि आज त्या हुकुमशाहीच्या अंताला सुरुवात झालेली आहे। मोदी आणि शहाचं राज्य येणाऱ्या काळात ही जनता उखडून फेकील आणि त्याचं नेतृत्व या देशातले विद्यार्थी आणि तरुण करतील, याचा मला विश्वास आहे।